वर्षभराच्या वापरासाठी धणे पावडर बनवताना धणे जेव्हा आपण घेतो विकत तेव्हा अगदी असे हिरवेगार असतील तेच घ्यायचे. ताजे धणे, अगदी जुने धणे घ्यायचे नाही आहे. त्याला सुगंधही नसतो आणि चवही नसते. असे हातात घेतल्यावर आपल्याला सुगंध आला पाहिजे हाताला, असे धणे सिलेक्ट करायचे घेताना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या लहान लहान टिप्स सकट तुम्ही तुमच्या वर्षभराची धणे पावडर बनवू शकाल. आणि पहिल्यांदाच जर राजेश होममेड चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा रोजच्या वापरातल्या महत्त्वाच्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आता हे धणे आपण पावडर बनवण्याच्या आधी त्याला भाजून घ्यायचे आहेत. तर ते कसे भाजायचे ते आता बघूया. इथे गॅसवर मी भांडं तापत ठेवलेलं आहे. आता भांडं तापलेलं आहे. गॅस अगदी स्लो करायचं आहे आपल्याला आणि थोडे थोडे धणे घेऊन ते आपल्याला भाजायचे. भाजताना लक्षात ठेवायचे की जास्त भाजायचे नाही आहे. त्याचा फक्त सुगंध बाहेर आला, अगदी भाजायचं की मॉइश्चर जाईल इतकेच आपल्याला भाजायचे. जास्त भाजले गेले तर त्याची गुणवत्ता कमी होते आणि चवही कमी येते. त्यामुळे आपल्याला फक्त हे असे गरम करायचे आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये ते कुरकुरीत झाले की पटकन दळता येतील. त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आहे. म्हणजे हाताला तुम्हाला असे गरम लागले की लगेच ते काढायचे. एका पचकट ताटात काढायचे. अशा प्रकारे सगळे धणे आपण भाजून घ्यायचे. सगळे धणे आपले भाजून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण अर्धा किलो धणेला अर्धी वाटी आपण जिरे त्याच्यात टाकून भाजायचे आणि तेही त्याच्याबरोबर दळायचे. म्हणजे आपल्या जिऱ्या पावडरला एक छान सुगंध येतो. थोडं जिरं टाकल्यामुळे आपण जेव्हा ते भाजीत टाकतो ना, सुक्या भाज्यांमध्ये जेव्हा धण्याची ही पावडर, तेव्हा भाजीला पण छान एक ॲरोमा येतो. त्याला पण हलकंसंच भाजायचं आहे. गॅस बंद करते मी, म्हणजे त्या गरम आहे त्याच्यातच ते भाजलं जाईल. आता थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण मिक्सरमध्ये हे दळणार आहोत. हे बघा, धणे आपले आता थंड झालेले आहे. याच्यात मी अर्धी वाटी जे जिरं टाकलं होतं बरोबर, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मग आपण आता हे थोडे थोडे घेऊन मिक्सरवर बारीक करायचे. मिक्सरचं भांडं अगदी कोरं करून घ्यायचं आहे. नाहीतर थोडंही पाणी राहिलं तर मग आपले धणे बिघडू शकतात, त्याला टोके वगैरे कीड वगैरे लागू शकते. पाऊण भाग मिक्सरचं भांडं भरून आपण बारीक करूया. हे बघा, धणे हे मिक्सरमध्ये बारीक करताना अगदी पिठाळ नाही करायचं आहे, त्याचं पीठ नाही करायचं आहे. असे थोडे जरासे करकरीत ठेवायचे, म्हणजे जेव्हा आपण भाजीत वगैरे टाकतो ना तेव्हा अगदी त्याची धण्याचा एक जो स्वाद आहे तो आपल्याला मिळतो. अगदी ओरिजिनल जी टेस्ट असते ना धण्याची खाताना अगदीच, आणि एक सुगंध पण येतो. आणि बारीक केलं ना एकदम की मग वर्षभरासाठी मग ते थोड्या वेळाने अगदी 2-3 महिन्याने मग ते अगदी त्याचं फक्त एक काहीतरी पावडर टाकतोय असं होतं. अगदी धण्या जिऱ्याचा त्याचा सुगंध निघून जातो. आता आपण हे असं एका डब्यात किंवा असं पसरट भांड्यात सगळे करायचे. त्याला डायरेक्ट डब्यात भरायचं नाही आहे. हे बघा, सगळी पावडर आपली धण्याची करून झालेली आहे. अगदी कसा कलर बघा, तोच रंग राहिलेला आहे त्याचा. जसं आपले धणे होते तसाच अगदी हिरवागार कलर आहे. आता धणे हे भरून ठेवताना कोरडा स्वच्छ आपला जो साठवणीचा डबा असेल, चांगला स्वच्छ धुवून उन्हात तापवून घेतलेला आहे मी हा डबा, ह्याच्यात भरायचे आहे. पण त्याआधी आपल्याला सारखा सारखा हा डबा उघडायचा नाही आहे. म्हणून आठवड्या किंवा 15 दिवसाचं जसं तुमचं प्रमाण असेल त्याप्रमाणे एका छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि मग मोठ्या डब्यात भरून ठेवायचं आहे उरलेला सगळा आपला हे.
कारण मोठ्या डब्याचं सारखं झाकण आपण उघडझाप केलं की त्याच्यात हवा जाते आणि मग आपलं हे पावडर बिघडण्याची शक्यता असते. मी भरून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये. आता बाकीचा मी हा मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे करायची. आणि नंतर भरून झाल्यानंतर ह्या डब्याला आपण अगदी पॅक करून ठेवणार आहोत पेपर वगैरे लावून. तर हा डबा आपण भरलेला आहे. ह्याच्यात अजून जागा आहे. आणखी मी आता भाजून परत पुढच्या सुट्टीमध्ये भरून ठेवणार आहे डबा. कारण नोकरी करत असल्यामुळे एकाच वेळी अशी जास्ती वेळेची कामं मी करू शकत नाही, टाईम नसतो तेवढा. आता ह्याला आपण हे पॅक करताना असं वरती तोंडावर हे ठेवायचं आहे पेपर आणि मग असं झाकण पॅक करून लावायचं आहे. म्हणजे अगदी हवा बंद होऊन जातो डबा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जरूर असेल तेव्हा चांगल्या कोरड्या चमच्याने त्याला काढायचं आहे ह्याच्यात. आणि हा आपला रोजच्या वापरासाठी जो आहे मिसळीच्या डब्यात घेण्यासाठी ही इथे अशी भरून ठेवायची आहे. अशा प्रकारे बनवलीत तुम्ही तर तुम्ही बाहेरची अगदी धणे पावडर आणायचं विसरूनच जाल आणि घरीच बनवाल नेहमी. अगदी सोपा व्हिडिओ आहे, पद्धत आहे साठवणीचं धणे पावडर बनवण्याची. आणि जर पहिल्यांदाच राजेश होममेड चॅनलला भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.